मुंबईच्या एका गजबजल्या भागात आणि त्यांची पत्नी राजश्री राहत होते. भरत एक कुशल मेकअप आर्टिस्ट होता. त्याला त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी फिरावं लागत असे. भरत त्याच्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे राजश्रीला एकटेपणा जाणवत होता. या एकटेपणामुळेच तिच्या आयुष्यात चंद्रशेखर नावाच्या एका व्यक्तीची एंट्री झाली. लवकरच त्यांचे संबंध अनैतिक प्रेमात बदलले. भरत याला हळूहळू राजश्रीच्या वागण्यात बदल जाणू लागला. ती फोनवर जास्त वेळ घालवत असे. आपली बायको आपल्यापासून काहीतरी लपवत आहे असं त्याला वाटत होतं. एका रात्री भरतने थेट राजश्रीला याबद्दल विचारले. राजश्रीने सुरुवातीला नकार दिला, पण भरतकडे तिच्या अनैतिक संबंधांचे पुरावे होते. यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद केवळ शब्दांपुरता मर्यादित नव्हता, तर भरतने राजश्रीला या संबंधांवरून धमकावले. राजश्री, तू जर हे संबंध थांबवले नाहीत तर परिणाम वाईट होईल असा इशारा भरतने तिला दिला. राजश्रीला ते सहन झालं नाही. तिच्या मनात भरतबद्दल द्वेष वाढत गेला आणि ती त्याला आपल्या मार्गातून दूर करण्याचा विचार करू लागली. राजश्रीने तिचा प्रियकर चंद्रशेखर याच्यासोबत भरत याला कायमचं संपवण्याचा कट रचला. या कटात त्यांनी त्यांच्या एका मित्राला, रंगा नावाच्या व्यक्तीलाही सामील केलं. भरतला कसं आणि कधी मारायचं याची त्यांनी योजना आखली. त्यांना माहित होतं की भरत रात्री उशिरा कामावरून घरी येतो. राजश्रीने ठरवलं की ती घराचा दरवाजा आतून उघडा ठेवेल आणि भरत घरी आल्यानंतर ते दोघे मिळून त्याच्यावर हल्ला करतील. ठरल्याप्रमाणे नियोजित रात्री भरत नेहमीप्रमाणेच कामावरून परतला. त्याने घराचा दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकलं. घरात शांतता होती, पण अचानक अंधारातून चंद्रशेखर आणि रंगा बाहेर आला. त्या दोघांनी भरतवर जोरदार हल्ला केला. भरतने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण दोन लोकांपुढे त्याचा निभाव लागला नाही. हल्ल्यादरम्यान राजश्री तिथेच उभी होती. तिने मदत करण्यासाठी धाव घेतली नाही. उलट ती शांतपणे हा क्रूर प्रकार पाहत होती. तिच्या डोळ्यात कसलीच भीती नव्हती, फक्त सुडाची भावना होती. थोड्याच वेळात भरत खाली पडला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. राजश्री, चंद्रशेखर आणि रंगा यांना वाटलं की भरत याचा मृत्यू झाला आहे. त्यांनी भरतला तसंच सोडून दिलं आणि ते तिघेही तिथून पसार झाले. रात्रीच्या वेळी भरतच्या 13 वर्षाच्या मुलीने मोठा आवाज ऐकला. ती घाबरून हळूच खोलीबाहेर आली आणि तिने जे पाहिलं त्यामुळे ती हादरली. तिने पाहिलं की तिची आई शांतपणे उभी आहे आणि जमिनीवर तिचे वडील जखमी अवस्थेत पडले आहेत. ती घाबरून आपल्या खोलीत परत गेली आणि शांत बसली, पण तिच्या मनात सतत तो भयानक प्रसंग फिरत होता. सकाळ झाली. त्या रात्रीचा अंधार सरून दुसरा दिवस उजाडला. सकाळ झाली. भरत अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता, पण तेव्हाही तो जिवंत होता. राजश्रीने घरातून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिने रक्ताचे डाग पुसले आणि परिस्थिती सामान्य असल्यासारखी दाखवली. भरतचा श्वास चालू होता, पण त्याची अवस्था खूप गंभीर होती. मुलीने हे सर्व पाहिल्यावर तिला खूप वाईट वाटलं. तिने आपल्या वडिलांना रक्ताची उलटी करताना पाहिलं. राजश्रीने भरतला दवाखान्यात नेण्याऐवजी 3 दिवस घरीच ठेवलं. मुलीला हे सर्व सहन झालं नाही. तिने तिच्या वडिलांची अवस्था पाहिली आणि तिने मदतीसाठी तिच्या काकांना फोन केला. तिने हळूच त्यांना सर्व काही सांगितलं. काकांनी तात्काळ येऊन भरत याला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी भरतला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण 5 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात भरत त्याच्या मृत्यूची बातमी आल्यावर पोलिसांनी राजश्रीची चौकशी सुरू केली. सुरुवातीला राजश्रीने पोलिसांना सांगितले की भरतच्या दुचाकीचा अपघात झाला होता, पण पोलीस तिच्या बोलण्यावर समाधानी नव्हते. भरतच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्याची 13 वर्षाची मुलगी आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. तेव्हा मुलीने एक धक्कादायक सत्य सांगितलं. तिने पोलिसांना सांगितलं की आईचा प्रियकर आणि त्याच्या मित्राने वडिलांना मारलं आणि तेव्हा आई तिथेच उभी होती. तिच्या या साक्षीने पोलिसांना एक मोठा सुगावा मिळाला. पोलिसांनी तातडीने राजश्रीला अटक केली आणि तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चंद्रशेखर आणि रंगा याचा शोध घेण्यासाठी पथक तयार केलं. या घटनेने भरत त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. भरतच्या भावाने आणि वकिलांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. भरतच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळेच या हत्येचं रहस्य उघडकीस आलं. ही घटना मुंबईतील आरे कॉलनीमध्ये घडली. ही घटना अनैतिक संबंधांमुळे कुटुंबावर आणि विशेषतः मुलांवर काय परिणाम होतात याचं एक दुःखद उदाहरण आहे. राजश्रीचे तिचा पती भरत त्याच्या पाठीमागे चंद्रशेखर सोबतचे संबंध हेच या क्रूर घटनेचं मूळ कारण ठरलं. जेव्हा भरतला याबद्दल कळलं आणि त्याने राजश्रीला जाब विचारला, तेव्हा तिच्या मनात भरतबद्दल सूड आणि द्वेष निर्माण झाला. राजश्रीचं नको ते नातं उघड झाल्यामुळे आणि भरतने त्याला विरोध केल्यामुळेच तिने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेतून हे स्पष्ट होतं की कौटुंबिक विश्वासाचा भंग झाल्यावर परिस्थिती किती वाईट स्वरूप धारण करू शकते. या प्रकरणात भरत आणि राजश्री यांची 13 वर्षांची मुलगी एक महत्त्वाची साक्षीदार आहे. तिने तिच्या डोळ्यांनी हा भयानक प्रसंग पाहिला
आपल्या वडिलांना मरताना पाहणे आणि त्यात आपल्याच आईचा हात आहे हे समजणे हे तिच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. या घटनेमुळे तिच्यावर आणि तिच्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा आणि नकारात्मक परिणाम झाला असेल. ती आयुष्यभर या घटनेच्या भयानक आठवणीसोबत जगणार आहे. अनेकदा अशा परिस्थितीत मुले मानसिकदृष्ट्या खूप अस्थिर होतात. त्यांना नैराश्य येऊ शकते आणि त्यांना सामाजिक जीवनात मिसळणं कठीण होतं. या घटनेत मुलीने धाडसाने दिलेली साक्ष खूप महत्वाची ठरली. तिने जर सत्य सांगितलं नसतं तर राजश्रीने बऱ्याचशा अपघाताची खोटी कहाणी रचून पोलिसांना आणि नातेवाईकांना फसवलं असतं. मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळेच राजश्रीचा गुन्हा उघड झाला. यातून हे दिसून येतं की सत्य किती कठीण असलं तरी ते समोर आणणं फार महत्वाचं आहे. भरत त्याच्या भावाने आणि वकिलांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. या घटनेतून हे लक्षात येतं की कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर त्यासाठी एकत्र उभं राहणं आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. एकंदरीत ही घटना केवळ एका हत्येची नाही, तर नात्यातील विश्वासघात, वैयक्तिक स्वार्थ आणि त्यामुळे एका कुटुंबाची झालेली वाताहत दर्शवते. त्यामुळे नात्यांमधील समस्या संवाद आणि समजुतीने सोडवणे किती गरजेचे आहे हे यातून सिद्ध होते. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.